हॅलो 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 या ठिकाणी माझे आदर्शस्तंभ सचिनदादा साळवी मुंबईला असो गावी कुठेही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणा संगमेश्वर राजापूर म्हणा सातत्याने मला भेट देतात. त्यांचं मोलाचं सहकार्य मला असतं. या ठिकाणी हजर झाले आहे त्यामुळे शाहिरी मानाचा वंदना करतो. आता बारीकडे वळूया आपण. या जीवनमोहानी बारीकी तुम्हाला आवडली का मला सांगा. खरं काय ते मनापासून बोलावं. ती कशी आवडली तर ती कोण होती. गोवाची वारी आवडली मग ती कशी होती मग ती कोण होती. काय बोलताय तुम्ही. गोवा आलाय संधी गोवा आता वाघीण बनून. तुम्ही जर लांजाचे वाघ असाल तर मी खेळची वाघीण लक्षात घ्या. आता या वाघाची शेपटी आहे ना उठत काय खाली आहे खाली बघितली मुंबईपासून बघितली मी. आणि या जीवन गोवाना नमवणारा शाहीर एक गोष्ट संदीप मोरे लक्षात घ्या. गेली 6 वर्ष स्टेज शो करतोय आम्ही. पण बुवा तुम्ही आज माझ्या भाऊंच्या घरामध्ये येऊन नरमबारी केली. बेशरम हा बुवा नरम. माझा मठात नाद करायचा नाही मी बात करतो. बोलले ना बुवा. अरे जर माझ्या वाटेला ऐकल त्याला मी बरबाद करतो. बरबाद करतो कायमचा. बुवाला म्हणतो मी आता मिरची लावतो मिरची लावतो. आज तुम्ही मला सांगा हा ह्यानी जर मला मिरची लावली तो लावील कसा कसा लावील. याच्याकडे मिरची आहे काय. बुवाकडे मिरची आहे काय. जर ह्या बाईन ती मिरची खुटला आणि काढला तर हा काय करील काय करील. जीवन ब्रदर्स हसू नका शायरी मनाचा मुलगा. म्हणून बुवा ठीक आहे दिल दोस्ती यादी आपली जर असेल तर बाहेर असेल आपण मीडियामधून अशा. पण रंगमंचावरती बुवा बोलायला पाहिजे होतं मला. मी संदीप मोरे वाईट त्यांच्यावर सांगतोय नरमबारी केली बुवा. म्हणून मला म्हणतात बुवा यमक आणि वटिका बुवा तुमच्याकडनं हे माहीत नव्हतं कसं असतं ते. बुवा अनेक कार्यक्रम झाले मुंबईमध्ये गावाला सुद्धा झाले. यमक वटिका शब्दांची खेळी करणं हे मोरे बुवांना कधीच आयुष्यात सांगायचं नाही. कारण मी स्वतः कवित्व करतो. आणि यमक वटिका कशी असते बुवा तुम्हाला आता लगेच सांगतो का कशी आहे बघा. काय करणार तू बुवा काय करणार तू बाऱ्या बुवा ठासून नी ठासून. तू जर खुर्चीवरनं खाली पडल्यावर पब्लिक मरेल हसून हसून. तू जर खुर्चीवरनं खाली पडल्यावर पब्लिक मरेल हसून हसून. अरे संदीप बुवानी केली पहिली बारी चांगली तासून तासून. अरे शक्ती तुला सोडवा जमणार नाही डबल बाऱ्या करणं या खुर्चीवर बसून. याला यमक वटिका म्हणतात डायरेक्टली. म्हणून बोला ना थोडं नाचवा बोला ना. खरंच एक क्षमा भाऊचा भाऊ जिवलक दादा रुपये दादा यांच्याकडून 1001 रुपये आलेले आहेत वरती. तसेच खरं सांगतो जर कलेवरती नितांत तुम्ही सगळ्यांचं प्रेम असेल बारी मी दाखवून करणार गोवा नरम केला तरी पण सगळ्यांच्या टाळ्या होऊ द्या.